बार्टीच्या धर्तीवर डॉट 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 ची स्थापना करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मार्टी. तर बघा काही महत्त्वाच्या संस्था बघूया. मार्टी मौलाना आझाद संशोधन व प्रशिक्षण संस्था, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आरटी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था. त्यानंतर बघा बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था. सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था. पुढे बघा सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था. महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था. अमृत महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी. या संस्थामार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक व आर्थिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येते. तर बघा जेवढ्या पण आपण संस्था सांगितल्या आहे, सारथी, महाज्योती, अमृत, त्यानंतर बघा बार्टी, आरटी आणि मार्टी, तर या सर्व संस्थानाचे स्थापना तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की स्थापनासुद्धा विचारण्यात येते. हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. परम दस सहस्त्र हा महासंगणकाच्या निर्मितीमध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला. तर कोणाला देण्यात आला? डॉक्टर विजय भटकर. तर पहा पुण्यभूषण या पुरस्काराबद्दल आपण काही इम्पॉर्टंट फॅक्ट बघूया, IMP पॉईंट बघूया. तर पहा शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना 2024चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. संगणकशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल 2024चा पुण्यभूषण पुरस्कार यांना विजय भटकर या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. महासंगणकाचे जनक म्हणून त्यांचा नावलौकिक. ठीक आहे. पुण्यभूषण फाउंडेशन. आता बघा पुण्यभूषण फाउंडेशनची स्थापना झालेली आहे 1989. संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर सतीश देसाई. पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर पंडित भीमसेन जोशी यांना मिळाला. खूप व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि प्रश्न येण्याचा जास्त चान्स आहे. तर पहिला पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? पंडित भीमसेन जोशी यांना. नेक्स्ट प्रश्न पहा. कोणत्या कंपनीला मिनी रत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ग्रीड कंट्रोल ऑफ इंडिया लिमिटेड. तर पहा काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. मिनी रत्न कंपन्या किती आहे एकूण? तर 62 कंपन्या आहे. महारत्न कंपन्या किती आहे? तर एकूण 13. आणि नवरत्न कंपन्या किती आहे? तर एकूण 14. एवढेही पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पहा. इस्रोने पुष्पक विमानाची यशस्वी चाचणी कोठे केली? तर कुठे केली? चित्रदुर्ग, कर्नाटक येथे. पुढील प्रश्न पाहू. तर पहा इस्रोबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया त्याआधी. तर पहा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? तर एस सोमनाथ. इस्रोची स्थापना खूपदा परीक्षेत प्रश्न येऊन गेलेला आहे आणि येणारच. 15 ऑगस्ट 1969. इस्रोचे संस्थापक कोण आहे? तर डॉक्टर विक्रम साराभाई आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र 1963ला स्थापना झाली आहे. कुठे? तर पहा अग्निबाण प्रक्षेपण केंद्र कुठे कुठे आहे? तर पहा थुंबा तिरुवनंतपुरमला आहे, श्रीहरिकोटाला आहे आणि चांदीपूर ओडिसा आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डायरेक्ट विचारला जातो की थुंबा हे कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. श्रीकोटा कुठे आहे? तर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर अग्निबाण प्रक्षेपण केंद्र असा प्रश्न विचारला जातो. फिरून प्रश्न याच पॉईंटवर येतो. त्यानंतर बघा अवकाश संशोधन संस्था कोणकोणत्या भारतामध्ये? तर पहा विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. डायरेक्ट प्रश्न असा विचारला जातो की विक्रम साराभाई अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम. त्यानंतर बघा सतीश धवन अंतराळ संशोधन संस्था कुठे आहे? तर श्रीहरिकोटा. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे? तर अहमदाबाद. तर एवढेही हे काय आहे? तर अवकाश संशोधन संस्था आहे या आपल्या 3 भारतातील. पुढील बघा नेक्स्ट प्रश्न पहा. शिवा आणि शक्ती हे ताऱ्यांचे समूह कोणत्या स्पेस एजन्सीने शोधले?
तर याचं करेक्ट उत्तर आहे युरोपियन गॅगा स्पेस टेलिस्कोप यांनी. एमी पुरस्कार 2024 कोणत्या ड्रामाला सर्वश्रेष्ठ लिमिटेड ड्रामा एडिशनचा पुरस्कार मिळाला? तर करेक्ट उत्तर आहे बीफ. पुढील बघा, भारताने लिथियमचा शोध आणि खननसाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे अर्जेंटिना. भारताने कोणत्या कॅरिबियन देशासोबत दोर्नियर विमान 228 च्या विक्रीसाठी करार केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे गुयाना. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, निवडणूक आयोगाने यांना राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून घोषित केले? तर करेक्ट उत्तर आहे शीतल देवी. तर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर पहा, शीतल देवी ही एक पॅरा तिरंदाजी प्लेयर आहे. तर प्रश्न हाच विचारला जातो की शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे. त्यानंतर बघा, निवडणूक आयोगाने कोणाकोणाला आयकॉन बनवलेले आहे? तर पहा, राजकुमार राव नॅशनल आयकॉन आहे. त्यानंतर बघा, मोहम्मद शमी उत्तर प्रदेश राज्य आयकॉन आहे आणि शुभमन गिल पंजाब स्टेट आयकॉन आहे. पॉईंट लक्षात ठेवा, प्रश्न येणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, महिला दिनानिमित्त कोणाचे राज्यसभेवर निवड झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सुधा मूर्ती. हा प्रश्न खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण की यांची जी निवड झाली आहे ती 8 मार्चला झालेली आहे राज्यसभे सदस्यासाठी. ठीक आहे. पुढील बघा, तर पहा त्यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे परीक्षेत रिफ्लेक्ट होऊ शकतात. तर पहा, जन्म त्यांचा 19 ऑगस्ट 1950 शिवगाव कर्नाटक येथे. ठीक आहे. वय आता सध्या किती आहे? तर 73व्या वर्षी त्यांची निवड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राज्यसभा नामांकन किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो 8 मार्च 2024 तारीख लक्षात ठेवा. प्रश्न हा खूप येणार आहे कारण की 8 मार्चला निवड झालेली आहे राष्ट्रपतीकडून. ठीक आहे. डायरेक्ट विचारला जाईल. नामांकन सामाजिक कार्य आणि शिक्षण. ठीक आहे. त्यानंतर बघा, कशासाठी निवड झाली आहे ते पण विचारू शकता. तर सामाजिक कार्य आणि शिक्षणासाठी. त्यानंतर बघा, कला साहित्य विज्ञान आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातील योगदानासाठी भारताचे राष्ट्रपती 12 सदस्यांना संसदेच्या वरच्या सभागृहात नामनिर्देशित करतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नेमणूक राज्यसभेवर करण्यात आली. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. टाटा इंजिनिअरिंग आणि लोकोमोटिव्ह कंपनी टेल्कोमध्ये नियुक्ती केलेली पहिली महिला अभियंता बनल्या होत्या. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, इन्फोसिस फाउंडेशनचे माजी अध्यक्ष आहेत त्या पती नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहे. ठीक आहे. तर हे सुद्धा विचारू शकतात की इन्फोसिसचे संस्थापक कोण आहे? तर कोण आहे? नारायण मूर्ती. डायरेक्ट प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बघा, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांचे जावाई आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एवढा प्रश्न येऊ शकत नाही पण जनरल नॉलेज म्हणून लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, त्यांना मिळालेले पुरस्कार पहा. 1995 आदर्श शिक्षक पुरस्कार, 2001ला ओजस्विनी पुरस्कार मिळाला, 2006ला साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी RK नारायण पुरस्कार, 2004ला राजलक्ष्मी पुरस्कार. त्यानंतर बघा, 2006ला पद्मश्री पुरस्कार. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना 2006ला पुरस्कार मिळाला आहे पद्मश्री. तर डायरेक्ट विचारला जाईल की पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला? तर 2006. 2010ला MIT कडून भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार, 2023ला पद्मभूषण पुरस्कार. तर पहा, 2023ला त्यांना पद्मभूषण मिळाला आणि 2006ला पद्मश्री. तर दोन्हीही पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. डायरेक्ट विचारू शकते त्यांचं साल किंवा पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण तर यापैकी कोणता मिळाला आहे कोणता नाही मिळाला असा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट प्रश्न पहा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS राष्ट्राला समर्पित केल्या आहेत? तर किती? 5. महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र
वनतारा कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे वनतारा. म्हटलं की डायरेक्ट गुजरात उत्तर मारायचं. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे तामिळनाडू. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, 11व्या आंतरराष्ट्रीय कुठपुतळी महोत्सव किंवा कठपुतळी महोत्सव आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? तर याचं उत्तर आहे चंदीगड. नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 24वे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, सिंगापूर एअर शो 2024मध्ये भारतीय हवाई दलाचे कोणते विमान प्रदर्शित करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे हाल ध्रुव, HAL ध्रुव. पुढील प्रश्न पहा, लोकसभा निवडणूक 2024साठी पंजाबचे स्टेट आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा प्रश्न आपण मगाशीच घेतला आहे. तर पहा शुभमन गिल. पुढील प्रश्न पहा, केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचे SIC उद्घाटन कोठे केले? तर याचं करेक्ट उत्तर आहे संबलपूर, ओडिसा.